शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र अथर्व. सध्या कांद्या पिकाची आणि इतर भाजीपाला पिकांची लागवड आपल्याला झालेली दिसते. या पिकांमध्ये सध्या सर्वात मोठी उद्भवणारी समस्या म्हणजे मर आणि मुळकूज. याच्या नियंत्रणासाठी आपण विविध प्रकारचे बुरशीनाशक आपण जमिनीत देत असतो, ज्यामध्ये कार्बेंडेन्झिम असेल, मेटॅलॅक्झिल असेल, थायफोनेट मिथाइल असेल, यासारखे विविध बुरशीनाशके आपण जमिनीत पाण्याद्वारे म्हणा किंवा ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे आपण देत असतो. पण याचा आपण कधी विचार केलाय का? या रासायनिक बुरशीनाशकाने आपला रोग नियंत्रणात तर येतोच, पण त्यासोबत आपल्या जमिनीत असणारे उपयुक्त जीवाणू देखील नाहीसे होतात. मित्रांनो, जर आपल्या जमिनीत जीवाणूच जर नसेल तर आपलं पीक जोमानं वाढेल का? मित्रांनो, जर आपलं पीक जर वाढत नसेल तर आपण विविध प्रकारचे औषधे आपल्या जमिनीत सोडून आपला खर्च वाढवत असतो. तो खर्च टाळण्यासाठी आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आज मी तुम्हाला एक मित्र बुरशीची ओळख करून देणार आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून म्हणजेच ट्रायकोडर्मा. शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीत लपून बसलेला एक नॅचरल सिरियल किलर आणि उघड्या डोळ्यांना न दिसणारा आपल्या पिकांचा रक्षक म्हणून ओळखला जाणारा असा तो ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा आपल्या पिकांच्या मुळाभोवती राहून आपल्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. त्याचबरोबर हानिकारक बुरशी ज्यामध्ये पिथियम असेल, फायटोप्थोरा असेल, फ्युझारियम असेल, जे आपल्या पिकामध्ये मर, मुळकूज आणतात, त्यांना नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर या ठिकाणी केला जातो. ट्रायकोडर्मा त्याचे लांब केसासारखे धागे त्या हानिकारक बुरशींवर विळखा घालून त्या हानिकारक बुरशीचं अस्तित्व त्या ठिकाणी नष्ट करत असतो आणि स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी तयार करत असतो. आपल्या पिकांच्या मुळांवर येणाऱ्या सूत्रकृमींच्या गाठी, त्याचबरोबर जमिनीत पडलेले पोषण अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी ट्रायकोडर्माचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. त्याचबरोबर आपल्या जमिनीत पडलेले सेंद्रिय घटक, ज्यामध्ये पालापाचोळा असेल, शेणखत असेल, याला जलद गतीने कुजवण्यासाठी आपण ट्रायकोडर्माचा वापर या ठिकाणी करतो. त्याचाच फायदा आपल्याला जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी देखील होतो. तर शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा आपण कसं वापरू शकतो? साधारण 1 लिटर ट्रायकोडर्मा 200 लिटर पाण्यासाठी प्रति एकर या प्रमाणात सर्व पिकांसाठी आपण वापरू शकतो. धन्यवाद.